विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सागर रांगे. इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. व्हिडिओचं शीर्षक तुम्ही वाचलं ते म्हणजे 2025 या नवीन वर्षामध्ये नोकरीच्या संधी. 2025 या वर्षामध्ये किती पदं भरली जाणार आहेत आणि कोणत्या विभागात ही पदं भरली जाणार आहेत. पदभरती म्हटलं तर हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय, कारण आपलं करिअरच या भरती प्रक्रियेवरती अवलंबून आहे. आपण सर्वच जण खूप प्रामाणिकपणे अभ्यास करतोय, त्यामुळे नेमकी कोणत्या कोणत्या विभागात भरती होणार आहे, साधारणतः किती पदांची भरती होणार आहे याची जर डिटेल्स माहिती आपल्याकडे असली तर आपल्याला सुद्धा अभ्यास करताना नियोजनबद्ध अभ्यास करता येतो. आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळते. त्यामुळे वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आपल्या समोर मांडतोय. ऑथेंटिक अशी माहिती आहे. 2025 या नवीन वर्षात नेमकी किती पदं भरली जाणार आहेत आणि कोणत्या कोणत्या विभागात ही पदं असणार आहेत, तेव्हा आपल्यालाही आपल्या अभ्यासामध्ये एक नियोजन ठेवता येईल. बघा, सगळ्यात आधी हेडिंग बघा. राज्यात नवीन वर्षामध्ये 50,000 पदांची मेगा भरती. आता मागच्या काही महिन्यांपूर्वी नवीन सरकार स्थापन झालं, महायुती सरकार, आणि या सरकारने पहिला निर्णय घेतला की तो म्हणजे पदभरती करण्याचा. जिथे ज्या विभागामध्ये तातडीनं पदभरती करणं आवश्यक आहे त्या विभागामध्ये तातडीनं भरती प्रक्रिया केली जाईल असं ठरलं. आणि आता महायुती सरकारने असं ठरवलेलं आहे की दरवर्षी 50,000 पदांची मेगा भरती करायची आहे. मग 2025 मध्ये सुद्धा 50,000 पदांची भरती होणार आहे, लक्षात घ्या. मग आता आपल्याला पहिली गोष्ट काय कळली की 50,000 पदांची होणार आहे भरती. मग आता काय आहे बातमी. आता ही बातमी मी तुम्हाला आपल्या दृष्टीनं जेवढं महत्वाचं आहे तेवढं समजून सांगतो. आता राज्याच्या शासकीय विभागामध्ये विशेषतः 42 विभागांमध्ये सद्यस्थितीत 2.5 लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत. म्हणजे 2.5 लाखाहून अधिक पदं जी आहेत ती काय आहेत, रिक्त आहेत, हे लक्षात घ्या. शासनाचे कामकाज गतिमान व्हावे, वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतून दरवर्षी 50,000 पदांच्या मेगा भरतीचे नियोजन नवीन महायुतीने केले आहे. दरवर्षी किती पदं भरायची आहेत, 50,000 पदं भरायची आहेत, हे लक्षात घ्या. पुढे काय म्हटले बघा. आता ही सगळी पार्श्वभूमी मांडलेली आहे. आपल्या दृष्टीने महत्वाचं काय बघा. या पार्श्वभूमीवर आता शासकीय विभागांमध्ये रिक्त पदे पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहेत. दुसरीकडे यापूर्वी 30,000 शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन झाले होते, पण त्यातील 21,000 पदांचीच भरती झालेली आहे. अजूनही 9,000 पदं रिक्त आहेत आणि 15,000 शिक्षकांची अजून राज्याला गरज आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याही भरतीचे नियोजन सुरू आहे. म्हणजे शिक्षक भरतीचंही नियोजन आता सुरू आहे. पुढे कृषी, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, उद्योग, मराठी राजभाषा, गृह विभाग, शालेय शिक्षण, महसूल विभाग याही विभागातील पदं रिक्त आहेत, तीही भरण्याचं नियोजन आहे. आता या ठिकाणी राजकुमार वटकर जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत विशेष प्रशिक्षण व खास पथकी विभागाचे, हे काय म्हणतात बघा. हे म्हणतात की यापूर्वी राज्यामध्ये 2दा पोलीस भरती झालेली आहे. आता तिसरी भरती जी आहे ती 2025 मध्ये पुन्हा आपल्याला करायची आहे. त्यासाठी 2 डिसेंबर 2024 पर्यंत आणि आता पुन्हा डिसेंबर 2025 पर्यंतच्या रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे. तेव्हा पोलीस भरतीलाही लवकरच सुरुवात होत आहे. आता साधारणतः कोणत्या कोणत्या विभागात किती पदं भरायची आहेत याची माहिती आहे, मी पुढच्या पेजवरती घेतलेलं आहे. बघा काय आहे पेपरमधील ठळक मुद्दे. तर शासनाच्या 42 विभागांमध्ये 2.5 लाखाहून अधिक पदं काय आहेत, रिक्त आहेत आणि दरवर्षी 50,000 पदांची मेगा भरतीचं काय आहे, नियोजन आहे. मग आता कोणत्या कोणत्या विभागात यावर्षी भरती होणार आहे, 50,000 पदं प्राधान्यानं कोणत्या विभागात भरायची आहेत तर बघा. गृह विभागामध्ये म्हणजे पोलीस भरतीला साधारणतः 7 ते 10,000 पदांची भरती ही करायची आहे, लक्षात घ्या. त्यानंतर शिक्षण विभागामध्ये 10,000 शिक्षकांची भरती करायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं की वेगवेगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 10,000 पदांची भरती करायची आहे. पशुसंवर्धन व अन्य विभाग. आता पशुसंवर्धन विभागाच्या अनुषंगाने कालच्याच वृत्तपत्रामध्ये आपण बातमी वाचली की पशुसंवर्धन विभागामध्ये जवळजवळ फक्त पशुसंवर्धन मध्ये जे डॉक्टर असतात त्या डॉक्टरांचीच 3,000 पदं रिक्त आहेत आणि मग बाकी कर्मचारी, सेवक, इतर असे बरेच पदं, क्लर्क वगैरे हेही पदं भरायची आहेत. तर पशुसंवर्धन व अन्य विभागामध्ये 13,000 पदं रिक्त आहेत, हे भरायचे आहेत. आणि एमपीएससीच्या माध्यमातून 10,000 पदांची भरती प्रक्रिया करायची आहे. आता हे लक्षात घ्या. याच्यावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की या वर्षी 2025 मध्ये टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या विभागामध्ये भरती प्रक्रिया नियोजित आहे. तेव्हा आपल्या अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारे खंड पडू न देता आपला अभ्यास आपण जोरदार चालू ठेवला पाहिजे. कारण जाहिरात येईल आणि मग मी अभ्यास करेल असा विचार करू नका. जाहिरात येण्याच्या अगोदरच आपला अभ्यास झालेला असला पाहिजे, जेणेकरून जाहिरात आल्यानंतर रिव्हिजन करता येईल. आणि हा फॉर्म्युला हाच आहे की जाहिरातीच्या अगोदरच अभ्यास आपला पूर्ण असला पाहिजे, जाहिरात आल्यानंतर रिव्हिजन जास्तीत जास्त आपल्याला करता आली पाहिजे, लक्षात घ्या.
या सर्व परीक्षेच्या अनुषंगानं कंबाईनची बॅच असेल किंवा शिक्षक भरतीची बॅच असेल, नगरपालिकांची बॅच असेल, सगळ्या बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहे. तेव्हा आपल्याला हवी असलेली बॅच आपण इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्हाला 8888256117 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.